गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी त्यातील कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचा निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपर अभ्यास करावा लागतो. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. ती गरज ओळखूनच आपण आपल्या चॅनलवर क्रमशः म्हणजे आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे क्रमशः अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असे निष्कर्ष असणारे क्रमशः मी व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या सुमारे 20 नंबरची कंपनी असणाऱ्या NTPC म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढणार आहोत. तरी NTPC ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 8 ऑगस्ट 2025 व आज आपण म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर, तर ती कंपनी आहे NTPC म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. मित्रांनो, NTPC ही कंपनी पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, NTPC सारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, अदानी पॉवर, टाटा पॉवर, अदानी एनर्जी, JSW एनर्जी, NTPC ग्रीन एनर्जी, NHPC, टोरंट पॉवर, इंडियन रिन्युएबल, SJVN, NLC इंडिया. मित्रांनो, NTPC कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. ह्या स्पर्धक कंपन्यांपैकी किंवा तुम्हाला हवे असेल ते अजूनही कोणत्याही कंपनीचा अभ्यासाचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 8 ऑगस्ट 2025 व आज NTPC ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 334 रुपये 60 पैसे आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअर 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्या शेअरची किंमत जास्तीत जास्त किती झालेली, तो म्हणजे 52 वीक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक लो. तर मित्रांनो, NTPC ह्या कंपनीचा 52 वीक हाय आहे 448 रुपये व 52 वीक लो आहे 292 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास NTPC ह्या कंपनीचा एक शेअर्स 211 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास NTPC ह्या कंपनीचा एक शेअर्स 78 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास NTPC ह्या कंपनीचा एक शेअर्स 110 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, 10 वर्षापूर्वी तो 110 रुपयाला होता, परंतु तो नंतर वाढलेला सुद्धा, परंतु कोरोनाच्या महासंकटात तो
88 रुपयाला आलेला होता 2020 साली. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स जर आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर NTPC ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे 3,24,450 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा मागील 5 वर्षाचा तोटा. म्हणजेच काय, थोडक्यात काय, तर त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, NTPC ह्या कंपनीला 2025 साली 21,739 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2024 साली 19,697 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 16,341 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 15,940 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 14,285 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, आपण NTPC ह्या कंपनीच्या शेअरचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर ते आहे, म्हणजे सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर. प्रोमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा NTPCमध्ये 51.10% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला NTPC कंपनीतला तर तो आहे DII, म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. त्या घरेलू गुंतवणूकदार संस्थामध्ये कोण कोण येतं, तर त्यामध्ये मोठमोठ्या बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा NTPC ह्या कंपनीत आहे 29.4%. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे FII, म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांच्याकडे NTPC ह्या कंपनीचे सुमारे 16.9% शेअर होल्डिंग आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, NTPC ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण आत्ता 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1, NTPC ह्या कंपनीला 2021 साली 14,285 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 21,739 करोड रुपये झालेला आहे. त्यामुळेच NTPC ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी जो 211 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 78 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 110 रुपयाला मिळत होता, तोच NTPC ह्या कंपनीचा एक शेअर्स करंट व्हॅल्यूला आत्ता 334 रुपये 60 पैशाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर NTPC ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 211 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 78 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 110 रुपये गुंतवले असते आणि 10 वर्षानंतर तो पुन्हा कोरोनाच्या काळात 78 रुपयाला आलेला, तेव्हा जरी आपण पुन्हा त्याच्यात 78 रुपये गुंतवले असते तर त्याचे आज करंट व्हॅल्यूला 334 रुपये 60 पैसे झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर NTPC ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी आपण कमीत कमी एक शेअर्स म्हणजेच 211 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 78 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 110 रुपये गुंतवले असते आणि 10 वर्षाच्या लो प्राईस म्हणजे 78 रुपये गुंतवले असते तर त्याचे आज करंट व्हॅल्यूला 334 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय,
तर 78 रुपयाचे 10 वर्षात 334 रुपये 60 पैसे झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफ-डीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा आपण कमीत कमी एक शेअर्स किंवा जास्तीत जास्त कितीही घेऊ शकतो. तर आपण NTPCचं अभ्यासासाठी फक्त एका शेअरच्या खरेदीचा प्रॉफिट आपण बघितलेला आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो? NTPC ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा 51.10% आहे, म्हणजेच उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी शेअर बाजारात शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम आहे का हे पाहिजे असेल तर त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते. तर NTPCमध्ये ते 51% आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो? तर NTPC ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे. तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा 50%च्या वर म्हणजे 51.10% आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी ती 52 हायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा जागतिक समस्या, आत्ता जी टेरिफ वाढची समस्या आहे त्यामुळे सुद्धा NTPC कंपनीचा किंवा मी जे कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवले आहेत त्यात ज्या कंपनीला उत्तम सांगितलेलं आहे त्यासुद्धा कंपनीचा शेअर्स आत्ता म्हणजे जागतिक मंदीच्या काळात 52 हायपासून खाली येऊ शकतो, त्याची किंमत खाली येऊ शकतो. तर लक्षात घ्या, ती कंपनी उत्तम जरी असली आणि जागतिक कारणांमुळे जर त्याचा शेअर्स खाली येत असेल म्हणजे 52 हायपासून 10% म्हणा, 20% म्हणा, 30% म्हणा खाली येत असेल तर तो आपल्या गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी समजावी. तर NTPC ह्या कंपनीचा शेअर समजा 52 हायपासून 10% खाली आला तर आपल्या ऐपतीनुसार त्याच्यात रक्कम गुंतवावी. त्याच्यापेक्षा अजून 10% खाली आला तर अजून आपल्या ऐपतीनुसार रक्कम गुंतवावी. तर मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही उत्तम कंपनी जेव्हा 52 हायपासून खाली येईल तेव्हा त्या कंपनीत आपल्या ऐपतीनुसार रक्कम गुंतवावी. तर NTPC ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. तर मित्रांनो, NTPC ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर वार्षिक विश्लेषणानुसार त्याचे काढलेले निष्कर्ष जर आवडले असतील तर जास्तीत जास्त कमेंट करा. तसेच आवडले असेल तर लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी NTPC तसेच अजूनही कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेत ते शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपण जे आत्ता कंपन्यांच्या अभ्यासाचे व त्याच्या निष्कर्ष असणारे व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती. भारत माता की जय.